2 दिवसापूर्वी नागपूरला गेले होते. काल रात्री 12 वाजता परत आले. त्यामुळे बॅग मी काल रात्री ओपन केलं नाही. त्यामुळे म्हणलं चला आज सकाळी तरी ओपन करा. नागपूरला माझी बहीण असते राहायला, तिच्याकडेच हे गेले होते. बापरे, इकडं किती सारं पाठवलंय तिनं. बघूया चला तर काय काय आहे नेमकं. इकडे तिने चिवडा पाठवला होता, चकली पाठवली होती, शंकरपाळे पाठवले होते आणि बिस्किट पण पाठवले होते. तसंच श्रीजासाठी काही खेळणी पण पाठवली होती. खेळणी बघून तर श्रीजा खूप खुश झाली. ती म्हणत होती मम्मी मला बघू दे, आणि बघायला लागली. बघा किती खुश झाली होती ती. आणि नागपूरचा चिवडा म्हटलं की आपलं जीव की प्राण. शेवटी माहेरचा चिवडा आहे तो. त्याचमुळं मला खूप आनंद झाला होता इथं. खरंच आईनंतर जीव लावणारी कोणी व्यक्ती असेल ती म्हणजे आपली बहीण असते. आणि माझी बहीण तर मला माझ्या आईसारखंच जीव लावते आणि मी पण तिला तेवढंच जीव लावते. मग काय, मारला की चिवड्यावर आणि चकलीवर ताव. मस्त असा खाल्ला, एन्जॉय. आणि श्रीजाचं तर काय, ती खेळणं बघूनच खूप खुश झाली होती. तिच्या चेहऱ्यावर असा वेगळाच आनंद आलेला होता खेळण्यांमुळे. म्हणून सगळे म्हणतात एक तरी बहीण पाहिजे. मला तरी तो देवाने 2-2 बहिणी दिल्या आहेत. खरंच मी खूप लक्की आहे. इकडे संध्याकाळी हे कंपनीमधून आल्यानंतर मी ही चहा करायला घेतला. मस्त कडक असा चहा केला, त्यांना पण दिलं आणि मी पण घेतलं. इकडे काय तर बाप लेकीची मस्ती चाललेली होती आणि चहा बिस्किट पण खायचं चाललं होतं. आणि श्रीजा इकडे शिरा खात होती आणि मस्त अशी क्यूट पोज देत होती. चहा वगैरे घेतला आणि मग आम्ही पडलो बाहेर. आम्हाला चायनीज खायला जायचं होतं त्यामुळे. पण आम्हाला जाताना इतकी ट्रॅफिक लागली की विचारूच नका. कारण चाकणच्या ट्रॅफिकचं नादच करायला नको. खतरनाक ट्रॅफिक लागलेली होती. तरी पण फायनली आम्ही कसं तरी पोचलोय तिथं. मग आलो बाबा फायनली इकडे चायनीजच्या दुकानामध्ये चायनीज खायसाठी. मग काय जाऊन बसलो तिथं आणि लगेच तिकडे श्रीजा मॅडमने घेतलंय मेनू कार्ड आणि चाललं होतं बघायचं काम, काय काय आहे मेनूमध्ये. जस काही आकलीच्या कांद्याला खूपच जास्त कळते. आमच्या अहोंचं तर काय चाललं होतं तिकडे मोबाईल बघायचं काम. त्यांना तर काही चायनीज आवडत नाही, ते काही खात नाही. त्यामुळे मलाच म्हणत होते तूच दे ऑर्डर. मग काय बाबा दिली फायनली मीच ऑर्डर. मग काय आलं आमचं ऑर्डर पण आलं आणि इकडे खायला पण सुरुवात केली. पण काय लेक आणि बाप तर काय खायचं नावच घेईना. मग काय म्हटलं घ्या आपणच खाऊन. मग काय मारलं चांगलाच ताव चायनीजवर. मी इकडे मागवला होता ट्रिपल राईस, कारण मला ट्रिपल राईस खूप जास्त आवडतो. त्याच्यामुळे मी ट्रिपल राईसच मागवला. इकडे थोडं श्रीजाला पण सूप द्यावं म्हटली. तिला दिली तर तिने काय टेस्ट केला आणि छान नाही म्हटलं आणि पिली. शेवटी काय पप्पाची परी आहे ती. पप्पाला जे आवडत नाही ते तिला पण आवडत नाही. माझं तर काही नाही, इकडे चांगलंच दाबून खायचं काम चालू होतं. मग खाऊन झाल्यानंतर शेवटी आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यानंतर काय बाहेर किती खा, पण घरी येऊन स्वयंपाक तर करावाच लागतो. मग काय केली सुरुवात स्वयंपाकाला. मग आज मी जेवणामध्ये राजमा केला होता. मी बाहेर खाल्ल्यामुळे मला तर काही भूक नव्हती, पण अहोंसाठी करावं म्हटलं स्वयंपाक, कारण त्यांनी चायनीज पण खाल्लं नव्हतं. भाजीसोबत चपात्या पण करून घेतल्या इकडं. असा गेला आजचा दिवस. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.